नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 26 ऑगस्ट 2026 दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत निलेश सांबरे यांचा अनोखा रक्षाबंधन सोहळा। जिजाऊ संस्थेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री निलेश सांबरे साहेब यांनी आज दिव्यांग विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधन साजरे करून सामाजिक बांधिलकीची अनोखा संदेश दिला। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच निलेश सांबरे यांनी दिव्यांग विद्यार्थिनींसोबत राखी बांधून हा सण साजरा केला। यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणारा हा रक्षाबंधन सोहळा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला। दिव्यांग बांधव भगिनींसोबत सण साजरे करणे म्हणजे माणुसकीच्या नात्याला अधिक बळ देणे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। मायेचा धागा व आपुलकीचे नाते। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सन्माननीय श्री निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ संस्था ठाणे शहर विभागाच्या वतीने जागृती पालक संस्था स्कूल 3 हातनाका येथे ठाणे येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। सदर प्रसंगी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे साहेब यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले। आणि ज्या बहिणींसाठी आलोय त्या सगळ्या बहिणी सर्वांना नमस्कार। आम्ही 2010-11 पासून दिव्यांग शाळा चालवतो। दिव्यांगांचे प्रश्न काय त्याची पूर्ण कल्पना आम्हालाही आहे। ते चालवत असताना या मुलांचे विषय छोटीशी घटना सांगतो। आमच्या शाळेमध्ये काय झालं, रात्री धुवाधार पाऊस चालू होता, लाईट गेली होती आणि एक मुलगा अचानकच रात्री निघून बाहेर गेला। आमच्याकडे शेती असल्याने अनेक ठिकाणी विहिरी खड्डे मोठमोठे खड्डे असतात, पावसाचे दिवस असल्याने काही समजत नाही। अशा अंधारामध्ये तो मुलगा गेला। आम्ही पूर्ण रात्रभर शोधतोय, तो काही कुठे मिळत नव्हता। शेवटी पहाटे 5 वाजता तो एका रस्त्यावरती मिळाला। ज्या प्रश्न ग्रामीण भागातल्या समस्या त्याही इथे शहरातल्या एक विद्यार्थी जर बाहेर गेला तर इतक्या जोरात गाड्या चालत असतात, इथं रेल्वे स्टेशन आहे, बस स्टँड आहे, उद्या काही कुठेही निघून जाऊ शकतो। त्यामुळे मी प्रथमतः हे सांभाळणाऱ्या सगळ्या शिक्षक वृंदांना चे आभार मानतोय तर ते खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांकडे लक्ष देत आहेत आणि त्यांना घरच्यासारखी केअर करतात। आणि ते ऐकायला भेटलं का पालकही लक्ष देतात। खरोखरच ही आपल्या देशासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। या विद्यार्थ्यांनाही जगण्याचा, शिकण्याचा अधिकार असतो आणि त्याच्यातून त्यांनी प्रगती करण्याचं मागाशी मी बघितलं तर आपण धडधाकट विद्यार्थ्यांपेक्षाही खूप सुंदर तरी सगळ्या टाईल्सवरती डिझाईन काढल्या होत्या, राखीपासनं पंथीपासनं विविध प्रकारचे प्रशिक्षण शिक्षकांनी देऊन विद्यार्थ्यांकडून गणपती बाप्पापर्यंत सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत। आणि याच्यातून इतर विद्यार्थ्यांनी घेण्यासारख्या गोष्ट आहे का आपल्याला सर्व असून आपण उद्या कुठेतरी अभ्यासाचं सातत्य ठेवून कमी पडतो। आज शासनातर्फे दिव्यांगांनाही नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे। आम्ही तर 13-14 लोकांना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बँकांच्या नोकऱ्या दिलेल्या आहेत। आपणही त्याबाबत प्रशिक्षणाची काय गरज लागली तर जिजाऊ आपल्या बरोबर आहे। परंतु हे विद्यार्थी कुठेतरी प्रशासनामध्ये भविष्यात दिसतील अशा प्रकारे आपण दोघे मिळून तयारी करूया। आणि दुसरी गोष्ट आहे, इथे आलोय रक्षाबंधन एक निमित्त आहे। आपल्याला जेव्हा कुठलाच मार्ग दिसणार नाही या विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी, जेव्हा जिजाऊचा दरवाजा आपल्यासाठी उघडा असेल, आपण विद्यार्थ्यांसाठी ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी एक देशाचा नागरिक म्हणून, आपल्या जागृती मंडळाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या बरोबर असे सदस्य म्हणून आपल्या बरोबर असेल, आपल्याला सगळ्यांना याच्या रक्षाबंधनच्या दिवशी शब्द देतो।